उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं शरद पवारांचे गुणगान गात त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतात. त्यांच्या बोलण्यातून वारंवार विभक्त झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत हे सतत मिळत असतात. सुप्रिया सुळे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत ठाम नसल्याचं पाहायला मिळतंय. एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी आधी विलिनीकरणाच्या चर्चांना एंटरटेनमेंट असा उल्लेख केला. मात्र जेव्हा त्यांना अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला तेव्हा त्यांनी तात्काळ 40 मिनिटं आधीच्या भूमिकेवरून यू टर्न घेत आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत महापालिका निवडणुकांवरती लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलेलं आहे. पाहूयात. तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली. तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलिनीकरणाची बीजं पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात. त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं. पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही राष्ट्राकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही. आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही पारदर्शकपणे करूनच, त्याच्यात लपून करण्यासारखं काय. जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज आहे. दादाचे म्हणतात की राजकारण्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं. जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही. आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. बरोबर आहे ना. ते आत्ता आधी लग्न कोंढण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना. जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती रोहित पवार काय म्हणाले तेही पाहूयात. मी हिंदू संस्कृती सांभाळणारा एक कार्यकर्ता आहे. लहानपणीपासून आम्हाला संस्कृती जपा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परिवार एक राहावा अशी माझी सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. पण राजकारणात सगळ्याच गोष्टी होत असतात असं नाही. पण आता पार्टी म्हणून दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये एकत्रित आले, ती चांगली गोष्ट. त्या गोष्टीचं स्वागत करतो. उद्या काय होईल हे आपल्याला आज सांगता येणार. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काय वक्तव्य केलंय पाहूयात. भारतीय जनता पक्षाला उल्लू केलं. कशासाठी? तर दोघांवरची इन्क्वायरी होती, दोघांनी स्प्लिट केलं. एक जण BJPकडे गेलं आणि स्वतःवरच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबवल्या की आता पुन्हा आपल्याला दिसे एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यानंतर पुन्हा आठवण करून द्यायला लागले की बा 70,000 कोटीचा असणारा भ्रष्टाचाराची केस अजून पेंडिंग आहे. आम्ही उलटं BJPला विचारतो, तुम्ही एवढे दिवस दाबून का दिले, याचा असणारा खुलासा करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांविरोधात लढणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार युद्ध रंगलं. यामध्ये प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना दिलेल्या उमेदवारीवरून मोहोळ यांनी अजित पवारांवरती आरोप केले होते. त्यावरती बोलताना अजित पवारांनी देखील मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप करत निशाणा साधला. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीत दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलंय. यामध्ये पुण्यातील विकास कामांसंदर्भामध्ये विविध मुद्द्यांवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरती टीका केली. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा आठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा. माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मध्ये, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडा. जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो. जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला
आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतो ना 1.5 तास यायला 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार. बरं कामं चाललीत होणार कधी? तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात, तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाही. वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला. पुणे वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, नागरिकीकरण वाढणार आहे. पुण्याच्या मूलभूत या ज्या काही प्रश्न आहेत, या प्रश्न हे ते वाढणार आहेत. हा विचार तुम्ही सत्ताधारी असताना नाही आला तुम्हाला. आम्ही 5च वर्ष काम केलं. अजित पवारांना महाराष्ट्राचे आका म्हणणाऱ्या भाजप आमदार महेश लांडगेंना आता राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी महेश लांडगेंवरती जोरदार निशाणा साधला. महेश लांडगेंना कदाचित महाराष्ट्राचे पुढचे काका कोण असं म्हणायचं असेल, मात्र काकाऐवजी ते आका म्हणाले असतील असं मिटकरी म्हणाले. कदाचित त्यांच्याबरोबर पण भरपूर आका आहेत. ते स्वतः आका आहेत. ते स्वतः पण आकाच आहेत ना. त्यांच्याकडे किती मोठे स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी भ्रष्टाचार पाळा मोठा केलाय. मग त्यांनी बाकीच्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरातल्या आपण स्वतः आका आहेत हे तरी जाहीर करा ना म्हणा. तुमच्या पोराकडे बघा, तुमच्या कुटुंबाकडे बघा. आता अख्खे पेपरला चालले. काल ते एकाने माहिती काढली, अजून ती पण माहिती आता उद्या आम्ही जाहीर करू. मग पुणे आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरुवातपासून बालेकिल्ला राहिलेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी 50 वर्ष देशाचं राज्याचं राजकारण करताना ज्याप्रमाणे सिंहाच्या चालीने सिंहाच्या वेगाने राजकारण केलं, त्यांच्याच तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला. त्याच्यामुळं सिंहाच्या आणि वाघाच्या तालमीत आम्ही तयार होत आहोत. आणि एखाद्याला कोणीतरी आका म्हणावं, कारण त्यांना माहीत आहे पवारसाहेब शेवटी राजकारणातले काका आहेत, बाप माणूस आहेत. त्यांना स्लिप ऑफ टंगमुळे काकाच्या ऐवजी त्यांच्यातून आका शब्द आला असेल. आणि सिंहाच्या आणि वाघाच्या पक्षात काम करणारी आम्ही माणसं आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या तालमीत तयार झालेला पक्ष आहे. त्यामुळे आम्ही लांडग्या बिंडग्यांकडे काय लक्ष देत नसतो. नवी मुंबईत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर बोलताना भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केलाय. 5 वर्ष प्रशासकाचा कारभार होता, तुम्ही शहराचं वाटोळं केलं असं गणेश नाईक म्हणाले. नवी मुंबईमध्ये 5 वर्षात 3000 कोटींवरती डल्ला मारल्याचा आरोपही गणेश नाईकांनी केला. यासह नाईकांनी अनेक आरोप करताना गेली 5 वर्ष केलेल्या कामाचा हिशेब मागणार असल्याचंही म्हटलेलं आहे. तर नवी मुंबईमध्ये सत्ता उपभोगणारं कोण हे जनतेला माहिती आहे असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलंय. 5 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडे असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तुम्ही समजू शकतो. नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखती सुरू आहेत. ठाण्यातल्या मुलाखतीनंतर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी अकोल्याच्या अकोटमधील MIM सोबत झालेल्या कथित युतीवरती स्पष्टीकरण दिलंय. आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं,
ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती, पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांनाही सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. अमरावतीमध्ये भाजपच्या 2 नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची रंगलेली पाहायला मिळाली. भाजपच्या सभेमध्ये खासदार अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणांमध्ये शाब्दिक जुगलबंदी जुंपली. माझा सख्खा भाऊ जरी युवा स्वाभिमानवर उभा असता तरी मी भगव्याशी प्रामाणिक राहीन अशा शब्दांमध्ये बोंडेंनी राणांना अप्रत्यक्ष टार्गेट केलं. नवनीत राणांचे पती रवी राणा हे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहेत. हाच धागा पकडत बोंडेंनी राणांवरती तोफ डागली आणि त्याला राणांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोण काय बोलतं याच्याकडे विचार करू नका की मतं सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा. एक वेळा भगवा घातलाय तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना कोणत्याही पक्षावर उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील. भाजपची नवनीत राणा असो, भाजपची नवनीत राणा, एवढं लक्षात ठेवा. बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे. काही लोकांचे नावानी जरी कमळ असन तर नवनीत राणाने इमानदारीचं दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे. कोणाचे बोलायचे आणि याची गरज नाही आहे. ज्या व्यक्तीला लोकसभामध्ये बॅनर चालत नव्हता, त्यांचा फोटो आमचे कमळाचे सिंबलवर चालत नव्हता, त्यांनी आम्हाला काही सल्ला देऊ नये. लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला. मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, हे लक्षात ठेवा. काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंबद्दल सुजात आंबेडकर बोलले ते खरं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर प्रणिती शिंदे लवकरच भाजपात दिसतील असा खळबळजनक दावा सुजात आंबेडकरांनी केला. वस्तुस्थिती मांडली. काय होणार उद्या त्यांनी सांगून गेले. ते आता फक्त तुम्ही बघायचं आहे की तारीख आणि वार कधी आहे. हो, दिसलं ना आता कोणाच्या रक्तामध्ये किती BJP आहे आणि किती BJP नाही. त्याच्यामुळे असणारं जे ज्याला आपल्याला म्हणता येईल दूध का दूध पाणी का पाणी हे लवकरात लवकर होऊन जाईल. तोपर्यंत वाट बघावी. नागपूर महापालिकेची सत्ता सलग 4थ्यांदा मिळण्यासाठी भाजपनं मिशन 120 लॉन्च केलेलं आहे. नागपूर महापालिकेच्या 151 जागांपैकी किमान 120 जागा जिंकायचं भाजपचं ध्येय आहे. विशेष म्हणजे सध्या 151 पैकी भाजपचे 108 नगरसेवक आहेत, तर 2017मध्ये 151 पैकी फक्त 29 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदा नागपूर महानगरपालिकेची सत्ता ही पुन्हा मिळवण्यासाठी मिशन 100ची घोषणा केली आहे. मात्र काँग्रेस मागचा 29चा आकडा ही गाठू शकणार नाही आणि फक्त 20 जागेपर्यंतच मर्यादित राहील असा दावा भाजपचे नेते आणि माजी महापौर बंटी कुकडे यांनी केला आहे. ज्या दिवशी पक्षाने मला शहर अध्यक्षाची जबाबदारी दिली होती त्यावेळेस मी संकल्प केला होता की मागच्या वेळेस 108 कमळाचा अभिषेक हा भगवान शंकराला झाला होता आणि ह्या वेळेस 121 कमळाचा अभिषेक हा श्रीराम मंदिर अयोध्येत बनलं म्हणून 121 कमळाचा अभिषेक नागपुरातून ह्या नगरसेवकांचा राम जन्मभूमीच्या अयोध्येच्या मंदिराला होईल आणि 100च्या काँग्रेसचा विषय नाही. मला असं वाटतंय की काँग्रेस ही 20च्या पार सुद्धा जाणार नाही. काँग्रेस हद्दपार झाली आहे. आता आमचा संकल्प आहे की आमच्या प्रभागातनं जो नक्की गाडा आहे त्याला हद्दपार करायचा आहे. काँग्रेस मुक्त पूर्व नागपूर हे भारतीय जनता पार्टीने इथे करून दाखवलं आहे. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी आजपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरत आहेत. गडकरी यांच्या आज नागपुरातील वाथोडा, शांतीनगर आणि कळमना इथं 3 सभा होणार आहेत.
गडकरींच्याच नेतृत्वामध्ये भाजप नागपूरमध्ये सर्व निवडणुकांची रणनीती आखत असते. अगदी 2009 पासून भाजप नागपूर महापालिका निवडणुकांच्या उमेदवारांच्या निवडीपासून प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापर्यंत गडकरी यांच्या सूचनेनुसार पाऊल टाकत असतं. त्यामुळे आज एक प्रकारे नागपुरामध्ये भाजपचा कर्णधार मैदानामध्ये उतरत असल्याचं चित्र आहे. गडकरी आजच्या सभांमधून विरोधकांवरती कोणते हल्ले चढवतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष राहणार आहे. अनेक गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेसाठी तिकीट दिल्यामुळे पुण्यातील निवडणूक ही चर्चेत आली आहे. अशातच पुणे बँक घोटाळ्यामध्ये आरोपी असलेले अनिल भोसले यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपनं अनिल भोसलेंच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेसाठी सुमारे 436 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल भोसलेंना अटक झाली होती. सध्या ते जामिनावरती बाहेर असून न्यायालयानं त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी बंदी घातली आहे. मात्र असं असताना देखील ते पत्नीचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. उमेदवार रेश्मा भोसलेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली. तर अनिल भोसले हे निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी मांत्रिकांचा वापर करत असल्याचा आरोप देखील विरोधी उमेदवारांनी केला. ते ॲक्च्युली प्रचाराला आलेच नव्हते. ते मुळातच त्यांचे जे लहानपणाचे मित्र आहेत रसाळ शेठ, त्यांच्या पत्नीचं निधन झालं. ते निधन झाल्यामुळे त्यांचा अंत्यदर्शन घ्यायला त्या दिवशी ते आले होते आणि दर्शन घेऊन ते पुन्हा घरी गेले. त्यांची स्वतःचीच तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते काय बाहेर पडत नाही आहे. माझे जेवढे विरोधक होते ते सगळे एकत्र येऊन मला एकटीला टार्गेट करतात. त्यामुळे त्यांनी पुन्हा हेच काहीतरी साधन, काहीतरी कारण काढून मला पुन्हा त्यांनी टार्गेट करायचं ठरवलं आणि त्यामुळे ते विविध काहीतरी गोष्टी काढतात. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ एकमेकांवरती टीका करत पुणेकरांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी केली आहे. तसंच आता एकमेकांवरती टीका करणारे महापालिकेतील सत्तेसाठी एकत्र येतील असा टोलाही त्यांनी लगावलाय. जो प्रश्न विचारला भाजप आणि राष्ट्रवादी स्पेस घेण्याचा, हे स्पेस घेण्याचा प्रयत्न आहे. माझं म्हणणं, तुम्ही इथं अजितदादा मुरलीधर म्हणतात की अजितदादांनी गुंडांना कुठं तिकीट दिलं. अजितदादा सांगतात की पासपोर्ट कुणी दिला. तुम्हाला दोघांना एवढंच पुण्याबद्दल वाटत असेल तर कॅबिनेटला एकत्र कसं बसतात? म्हणजे उद्या संख्या कमी पडली तरी दोन पक्ष एकत्रच येणार आहेत. मग आता एकमेकाच्या विरोधात कशासाठी बोलतात? की फक्त धुळफेक आहे पुणेकरांच्या डोळ्यामध्ये की दोघांनी वेगवेगळ्या लढायची आणि मतं घ्यायची आणि स्वतःची स्पेस तयार करायची. मला वाटतं हा पुणेकरांना फसवायचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.